नमस्कार. NDTVमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे. ताई, स्वागत आहे आपलं. आभारी आहे सर. आणि मी फायर ब्रँड सुरुवातीलाच अशा करता म्हटलं की जेव्हा तुम्ही जाता आणि कार्यकर्त्यांच्या समोर भाषण करता तेव्हा कार्यकर्त्यांमध्येही उत्साह येतो आणि लोक पण विचार करायला लागतात ज्या आक्रमक पद्धतीने तुम्ही मांडता. पण माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की सगळ्यात मोठा आरोप आत्ताच्या तुमच्या मुंबईतल्या युतीवर होतो ते म्हणजे अपरिहार्यता म्हणून तुम्ही एकत्र आलात. म्हणजे पर्यायच नव्हता तुम्हाला. जर का राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले नसते तर कदाचित मराठी माणसाचा आत्ता मिळतोय तेवढाही प्रतिसाद मिळाला नसता. तुमचं काय म्हणणं आहे यावर? इसाप नीतीमध्ये एक कथा आहे की मुलगा आणि वडील असे निघालेले होते, सोबत त्यांचा एक घोडा होता. काही लोक म्हणाले की अहो घोडा रिकामा आहे, तुम्ही दोघे पायी चालताय, मग काय करावं. मग कुणीतरी एक जण बसला, अरे तू वडिलांना बसवतोयस आणि मुलगा चालतोय. मग वडील खाली उतरले, मुलगा बसला. अरे मुलगा बसलाय आणि थकलेल्या वडिलांना खाली मग दोघे बसले. अरे दोघांनी विचार केला नाही की घोडं मरून जाईल. मग घोडं खांद्यावर घेतलं. मला असं वाटतंय की ये दुनिया आहे, ये बोलते रहे. की काँग्रेसच्या सोबत अलायन्स केल्यानंतर जी भाजपा सांगते की त्यांनी त्यांचा नैसर्गिक मित्र सोडून त्यांनी भलत्याच ठिकाणी युती केलेली आहे, ती भाजपा जेव्हा नैसर्गिक भाऊ असणाऱ्या सोबत आम्ही यायचं ठरवतो तेव्हाही त्यांना प्रॉब्लेम असतो. तर भाजपाचं असं आहे, माझ्या गावाकडच्या भाषेत, यांचं ओलं पण जळतं, यांचं वाळलं पण जळतं बोलणाऱ्याचं. तर ते त्यांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं याचा आम्ही आमचे फिल्टर आम्ही फार मजबूत ठेवलेले आहेत, त्यामुळे आम्हाला त्याचा काही फार फरक पडत नाही. पण काल उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या चॅनल्सला, वृत्तपत्रांना ज्या मुलाखती दिल्या तर त्यापैकी एका मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या करता आमची दारं कायमच उघडी आहेत, ते आमचे चांगले मित्र आहेत. तर हे नेमकं काय आहे? म्हणजे इंडिकेशन देत आहेत परत एकदा नंतर काही वेगळा विचार आहे? मला असं वाटतं की पत्रकारांनी प्रश्न असा विचारलेला होता की आम्ही देवेंद्रजींना प्रश्न विचारला की काय तुम्ही पुन्हा त्यांच्याकडे जाल का? तर हो, मी राज ठाकरेंकडे चहाला जाईल. मग 22 वर्षात तुम्ही मातोश्रीवर जाल का? तेव्हा ते म्हणाले की आम्ही 2017ला त्यांनी माझ्यासाठी दरवाजे बंद केलेले आहेत. त्याचं उत्तर देताना आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो सर की मीडियामध्ये चंक काढले जातात आणि चंकवर उत्तर दिली जातात. माझा प्रश्न स्पेसिफिक आहे. हा, मी स्पेसिफिक अर्ध्यावर नाही विचारला. म्हणजे दरवाजे उघडे आहेत ना का नाही? मी त्याचा मागचा पुढचा संदर्भ सांगते की त्या संदर्भाला उत्तर देताना ते म्हणाले की मातोश्रीमध्ये प्रत्येकाचं आदरातिथ्य केलं जातं. फडणवीसांनी स्वतःहून आतल्या बाजूने त्यांच्या बाजूने त्यांनी कडी लावलेली आहे, एक लक्षात घ्या. आणि ती कडी लावताना ती कशासाठी लावली? कारण फडणवीसांना ते सोडून त्यांच्या आजूबाजूला कुणीही वाढलेलं आवडत नाही. कुणीही म्हणजे इतर पक्षातलं सोडा, त्यांना त्यांच्या पक्षातलं सुद्धा कुणी आवडत नाही. मग ते विनोद तावडे असो, त्या पंकजा मुंडे असो, ते बावनकुळे, तर बावनकुळे माफीचे साक्षीदार झालेले आहेत, पण ते सुधीर मुनगंटीवार असो, ते चंद्रकांत पाटील असो, अगदी त्यांचंच प्रोडक्ट असणारे मुरलीधर मोहोळ असो. म्हणजे मोहोळांनी मुख्यमंत्री पदाच्या याच्या बातमीवर फक्त 6 मिनिटं रिॲक्ट व्हायला वेळ लावला आणि त्या बिचाऱ्याचं जैन बोर्डिंगचं प्रकरण ज्या पद्धतीने बाहेर आलं, तर ही तर देवेंद्रजींची इच्छा. बरं, तुमच्यावर जो सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेवर जो सगळ्यात मोठा आरोप होतो की तुम्ही फक्त भावनेचा खेळ करताय. तुम्ही 25 वर्षात विकासाची 2-4 कामं जी केली ती सुद्धा तुम्ही छातीठोकपणे सांगू शकत नाही. आता जे हे आम्ही केलं असं एक कॅम्पेन चाललं, पण त्या व्यतिरिक्त विकासाची छातीठोकपणे सांगावीत अशी 25 कामं तुमच्याकडे नाहीत, 25 वर्ष सत्तेत राहून सुद्धा. देवेंद्र फडणवीसांनी काल कुठेतरी 3,000 रुपये वगैरे जाहीर केले. माझं म्हणणं आहे की खरं तर त्यांच्यासारख्या माणसाकडून इतकं कफल्लक उत्तर अपेक्षित नाही, पण चला तुम्ही 3 म्हणताय, आम्ही तुम्हाला एक चांगले 7-7,500 रुपये देतो देवेंद्रजींना. आम्ही 2017चा जो आमचा जाहीरनामा आहे तो 90 ते 95% पूर्ण केला. 5-10% गोष्टी इकडे तिकडे नक्की झाल्या, पण त्या भाजपच्या हटवादीपणामुळे झाल्या. 500 फुटापर्यंतचं घर हे मालमत्ता करापासून मुक्त असेल हे आम्ही 2017ला म्हटलं आणि आम्ही ते करून दाखवलं. कोस्टलचा प्रकल्प, आमचा प्रकल्प आम्ही पूर्ण केला.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा, त्याची संकल्पना, त्याचा निधी, त्याचं कोनशिला, त्याचं लोकार्पण हे आम्ही पूर्ण केलं. महापालिकांच्या शाळांचा दर्जा सुधारणं हे आम्ही केलं. आम्हाला शहाणपण सांगत असताना फडणवीसांनी ते म्हणाले ना की मी 3,000 रुपये बक्षीस देईन, मी लहान आहे त्यांच्यापेक्षा, पण मी देवेंद्रजींना 7,000 रुपये बक्षीस द्यायला तयार आहे. देवेंद्रजींनी सांगावं, आम्ही मुंबई महापालिकेत 92,000 कोटीच्या ठेवी आम्ही सुरक्षित ठेवू शकलो मुंबईच्या विकासासाठी. पण त्याच वेळेला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असणारी नागपूर महापालिका कर्जाखाली का बुडाली, त्याची उत्तरं त्यांनी द्यावीत. दुसरी गोष्ट अशी की विकास म्हणजे काय असतो. बदलापूर प्रकरणातल्या बलात्कारी असणाऱ्या तुषार आपटेला स्वीकृत सदस्य बनवणं म्हणजे विकास असतो का. पालघर साधू हत्याकांडातल्या काशीनाथ चौधरीला प्रवेश देणं म्हणजे विकास असतो का. काँग्रेससोबत गेल्यावर हिंदुत्व धोक्यात येतं असं आम्हाला सांगणारे लोक अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत जायला बघतात म्हणजे विकास असतो का. अकोला अकोटमध्ये एमआयएमच्या सोबत गळ्यात गळे घालणं म्हणजे विकास हे असतो तर का. तुम्ही पायाभूत सोयी सुविधांचा विकास म्हणजे समजा पायाभूत पायाभूत सुविधांच्या गोष्टी तर त्याच्यातलं तुम्ही काही सांगतच नाही. त्यांनी तर म्हटलं की समृद्धी महामार्ग त्यांनी केला, अटल सेतू त्यांनी केला, कोस्टल रोड त्यांनी केला. आता म्हणजे कोणाचं खरं मानायचं काय आहे? ऐका अटल सेतूचा जर सगळा रोडमॅप बघितला तर तो रोडमॅप हा कोणाच्या काळातला आहे. तसा तो मूळ पृथ्वीराज बाबांच्या काळातली गोष्ट आहे. पृथ्वीराज बाबा आणि बीएमसी कोणाची, आमची. ओके, तर तो प्रकल्प हा आम्ही पूर्णत्वाला नेलेला प्रकल्प आहे. देवेंद्रजी असं होतं का की मुंबईत काहीच नव्हतं, मुंबईमध्ये आपण सगळे बैलगाडीने फिरत होतो, मुंबईमध्ये असे फोपाटा उडणारे रस्ते होते आणि देवेंद्रजी आले आणि अचानक त्या बैलगाड्या काढल्या आणि त्यांनी रेल्वेचे रूळ टाकले. ह्या बोलण्याला काही अर्थ नाही. मुंबईकरांना पाणी पाजवणं, चांगलं पाणी हे आम्ही केलं. महापालिकांच्या शाळांचा दर्जा सुधारणं हे आम्ही केलं. मालमत्ता करापासूनची मुक्ती ही आम्ही केली. ज्या पेंग्विनवरून तुम्ही आमची हेटाळणी केली, मुंबईतल्या छोट्या छोट्या चिलापिलांना, अगदी माझी लेक सुद्धा त्यात आली, की जी परदेशात जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन पेंग्विन बघू शकणार नाहीत, महापालिकेत पेंग्विन होय आम्ही आणले. तुमचे चिते तुम्ही जगू शकला नाहीत, पण इथे पेंग्विन बघायला खास करून लोक यायला लागले. त्या महापालिका उद्यानाचा रिव्हेन्यू वाढला. 5 किलोमीटरला 5 रुपये, 10 किलोमीटरला 10 रुपये हे बेस्टचं अतिशय सगळ्यात चांगलं ट्रान्सपोर्टेशन कुणी दिलं तर ते बीएमसीने दिलं. पण बीएमसीने बीडीडीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये तितकाच हिरिरीने सहभाग घेतला. आणि आम्हाला विकासाच्या गप्पा मारणारे किंवा प्रश्न विचारणारे देवेंद्रजी यांनी काय केलं तर मुंबई आमच्या निढळाच्या घामातनं ती तयार झालेली, पण आमच्या निढळाच्या घामातनं उभी राहिला मुंबईचा टीडीआर आम्ही कुणाकडून घ्यायचा तर अदानीकडून घ्यायचा. आणि अदानीकडून टीडीआर घेण्याच्या यांच्या धोरणाला आम्ही विकास म्हणावं हा फडणवीसांचा आग्रह. मी तुम्हाला याच्याकरता मध्ये थांबवतो की अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींची एक मोठी यादी उद्धव ठाकरे सातत्यानं सांगत आले. पण प्रश्न परत हा येतो की समजा जर का तुम्ही कामं केली तर मग आम्ही मराठीच्याच मुद्द्याकरता एकत्र आलो असं का तुम्हाला सांगायला लागतं. आम्ही कामं केली आणि कामं करणार म्हणून एकत्र आलो असं का नाही सांगत. आम्ही कामं जी केली ती कामं तर आम्ही सांगतच आहोत, पण मराठीचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये, मग तो कुणी घाटावरून आला असेल, कुणी विदर्भातनं आला असेल, कुणी कोकणातनं आला असेल, कुणी मध्य महाराष्ट्रातनं, कुणी मराठवाड्यातनं, ज्या माणसाला आज मुंबईत अदानीकडून टीडीआर घ्यायचा, अदानी ठरवतील सगळं काही, या सगळ्यांमध्ये इथल्या आमच्या भूमिपुत्राला जर घर नाकारण्या इतपत जर मुजोरी वाढत असेल तर मराठीचा मुद्दा हा अस्मितेचा मुद्दा होणार. तो 100 वेळा होणार. तुम्ही मराठी पीपल्स आर नॉट अलाउड हिअर याच्या पाट्या जर महाराष्ट्रात लावल्या जात असतील, मराठी माणसाला जर मारहाण केली जात असेल, मराठी माणूस काय खानपान करतो यावर, त्याच्या खाण्यापिण्यावर जर प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न केला जाणार असेल तर निश्चितपणे मराठीचा मुद्दा हा अस्मितेचा मुद्दा ठरतो. बरं, थोडंसं आकड्यांवर बोलूया. तुम्हाला काय वाटतं की सध्याच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे ज्यावेळेला शिवसेना सोडून बाहेर पडले त्यावेळेला परिस्थिती आता अशी झाली की बहुसंख्य नगरसेवक, आमदार, सगळे नेते हे त्यांच्यासोबत गेले आणि त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला योग्य वागणूक मिळत नव्हती, दुर्लक्ष होत होतं, ऐकून घेतलं जात नव्हतं आणि आता विकासाची कामं व्हावीत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो.
आता परिस्थिती अशी झाली की तुम्हाला या निवडणुकीत काही वेळेला उमेदवार मिळत नव्हते. तर हे म्हणजे इतक्या दोन टोकाच्या गोष्टी झाल्या. तर तुम्ही कसं पाहता याच्याकडे? आता तुम्ही जिंकणार तर किती जागांवर जिंकणार सर आणि कसे माहितीये का जिंकणार? सर, तुम्ही मला प्रश्न विचारताना अगदी प्रश्नाची सुरुवातच करताना म्हणालात की शिंदे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, याचा अर्थ आपण हे मान्य करता की शिंदे जिथे आहेत ती शिवसेना नाही, मी जिथे आहे ती शिवसेना आहे, हे पहिलं. औपचारिकपणे त्यांना दिली ना परवानगी निवडणूक आयोगानं. तुम्ही आणि बघा, मी बघा, म्हणण्यानं सर. काही होत नाही. बघा, म्हणजे औपचारिक असं म्हणताय तुम्ही, याचा अर्थ अधिष्ठान जे आहे शिवसेनेचं ते अधिष्ठान आमच्याकडे आहे. बरं. म्हणजे एखादं मंदिर तुम्ही किती संगमरवर लावलं, तुम्ही त्याला हिरे मोती जडवले, तरी सुद्धा जागृत देवस्थानाचं अधिष्ठान त्याला मिळत नाही. ते जे अधिष्ठान आहे ते आजही मातोश्री ठाकरे या नावात अधिष्ठान आहे आणि ती शिवसेना तिथे आहे. आता दुसरा प्रश्न की हे सगळे लोक तिकडे गेले वगैरे. 2017च्या नंतर निवडणूक आत्ता होती. 2017ला जे आकडे आत्ता टीव्हीवर दाखवले जात आहेत की शिंदेकडे इतके नगरसेवक आहेत, ठाकरेंकडे इतके नगरसेवक आहेत. मी सांगितलं पाहिजे की शिंदेकडे जे नगरसेवक दाखवले जात आहेत स्क्रीनवर, त्या सगळ्या नगरसेवकांचे 2017चे एबी फॉर्म हे ठाकरेंनी सही केलेले होते. एक, त्या सगळ्यांना मिळालेली मतं ही ठाकरेंकडे बघून मिळालेली मतं होती. आणि तिसरं, जर आम्हाला अशी वागणूक मिळत होती म्हणून आम्ही तिकडे गेलो असं त्यांचं म्हणणं असेल, तर मग जून 2022ला हे सगळे लोक वाया सुरत, गुवाहाटी तिकडे गेले. 2022ला ते लोक तिकडे गेले आणि सगळ्यात जास्त नगरसेवक जे शिफ्ट झाले ते आत्ता 2026 जुलै 2025 नंतर शिफ्ट झाले. मग मधले 2.5 वर्ष काय केलं बरं या लोकांनी? पण तेव्हा ती वागणूक का सहन केली नाही? आत्ता का बरं तेव्हा त्यांनी थांबले आणि आता? याचा स्पष्ट अर्थ आहे की जाणारा प्रत्येक जण, बरं वागणूक चांगली मिळत नव्हती म्हणून ते सगळे शिंदेकडे गेले का? तर तसंही नाही, ते भाजपकडे गेले. म्हणजे ते शिंदेकडे गेले नाही, ते भाजपकडे गेले. म्हणजे सर, वागणूक चांगली मिळत नव्हती हे नाही, बरोबर आहे ना? नाही 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 नाही, याचा अर्थ ते किती सोयीस्कर वादाने मांडत आहेत की ते या सगळ्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे. या सगळ्या लोकांचा प्रॉब्लेम एक आहे की त्यांना एक कळलंय की काहीही केलं तरी निवडणूक जिंकायची असेल तर भाजप सोबत जावं लागेल. याचा अर्थ भाजप सत्शील आहे का? याचा अर्थ भाजप फार लोकाभिमुख राजकारण करणारी आहे का? तर ते तसं नाहीये. भाजप, ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, पोलीस या सगळ्या प्रकारच्या यंत्रणांना हाताशी धरून काहीही तिकडमबाजी करून भाजप आपला उमेदवार निवडून आणू शकते. या गोष्टीवर, या गिमिक्सवर ज्यांचा विश्वास आहे असे लोक आता भाजप आणि शिंदे यांच्यासोबत जात आहेत. पण शिंदे जर खरेच हिंदुत्ववादी वगैरे असतील तर आत्ता ज्या पद्धतीने इथे भाजप सोबत असता आणि बाजूलाच असणाऱ्या नवी मुंबईमध्ये गणेश नाईक तुमचं घोडं फरार करायला निघालेले आहेत, तिथे तुम्ही वेगळेच असता. हे काय आहे? मग हिंदुत्वासाठी तुम्ही का बरं सहन करत नाही, का त्याग दाखवत तसं नाही? तर ताई मग मीरा भाईंदरमध्ये आणि वसई विरारमध्ये पण वेगवेगळी समीकरणं आहेत की एक्झॅक्टली. तुम्ही आणि मनसे कुठे एकत्र आहात? नाही, आमचं काय म्हणणं आहे, आम्ही बाटगा अधिक कडवा असतो असं म्हटलं जातं. शिंदे ज्या पद्धतीने एक कडवटपणा दाखवतात किंवा त्यांचे लोक, मुळात हा कडवटपणा ज्या असुरक्षिततेतून येतो, ज्या बाटगेपणातून येतो, ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष न करता ती गोष्ट अधोरेखित करणं जास्त गरजेचं आहे. पण मग तुम्हालाही असं नाही वाटत हाच नियम तुम्हालाही लागू होतो की तुम्ही स्वतःला असुरक्षित म्हणताय म्हणून मराठीचा जप करताय? आम्ही असुरक्षित असण्याचं काय कारण आहे? आम्ही जर कारण आता असुरक्षित, तुम्हाला सत्ता मिळणार नाही असं वाटायला लागलं म्हणून मराठीचा जप करताय. कोण म्हटलं आम्हाला सत्ता मिळणार नाही? आणि आम्हाला सत्ता मिळणार नाही हे जर ठामपणे भाजप आत्ताच सांगत असेल तर याचा अर्थ भाजपाने निकाल सेट केलाय का? याचा अर्थ निवडणूक आयोगाची आणि भाजपाची छुपी युती झालेली आहे का? कारण आम्ही तर असं म्हणतोय की बाबा 16ला निकाल जाहीर होणार आहे आणि 16च्या निकालासाठी आम्ही आत्ता प्रयत्न करत आहोत. पण जर आत्ताच भाजप म्हणत असेल की नाही तुम्ही हरणारच आहात आणि आम्ही जिंकलेलोच आहोत, तर मग तुमची आणि निवडणूक आयोगाची सेटिंग झाली का ते तरी एकदा कळू देत आम्हाला. तुम्हाला विश्वास आहे जिंकण्याचा? आम्हाला विश्वास आहे. किंबहुना मला असं वाटतं की हा प्रश्न एकट्या ठाकरेंचा नाही, सबंध मुंबईकर एक कुटुंब तयार झालेला आहे.
आणि मी पुन्हा आपल्याला सांगितलं पाहिजे की या सगळ्या मुंबईकर कुटुंबाने ठरवलेलं आहे की आपल्या कुटुंबावर एक आक्रमण आलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 106 लोक ज्यांनी हौतात्म्य पत्करलं होतं त्या काळात मोरारजी देसाई होते आणि मोरारजी देसाई ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी आणि मुंबईला केंद्रशासित करण्यासाठी खटपटत होते. तेव्हा महाराष्ट्रातला एक मराठी माणूस त्यांना मदत करत होता, ते होते नामदार सखा पाटील. आता ह्या दोन्ही व्यक्ती गेल्या आहेत आणि या दोघांच्या ठिकाणी दोन प्रवृत्ती तीच आहे, व्यक्ती बदललेल्या आहेत. मोरारजी देसाईंची भूमिका देवेंद्र फडणवीस अदा करत आहेत, तर त्यांना मदत करण्यासाठी सखा पाटलांच्या भूमिकेत एकनाथ शिंदे आहेत. हे एक वेगळंच हे मी पहिल्यांदा ऐकलं. ठीक आहे, काही हरकत नाही, त्याला पण मी संबंधित चुकीचं लोकं बोलतेय का उत्तरं सर? देतील. मी चुकीचं बोलतेय नाही, का? आपण त्याला खोडून काढा सर. असं आहे ना, मी पत्रकार असल्यामुळे याचा निवाडा मी नाही करू शकत, जनता करेल याचा निवाडा. तुम्हाला कोण कुठल्या काय भूमिकेत वाटतंय ते. पण मग जर का महाराष्ट्र तुमचा आहे, सगळा महाराष्ट्रातला सर्वदूर पसरलेला मराठी माणूस तुमचा आहे, तर मनसे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते तुमच्यासारखे एक 2-4 अपवाद सोडले तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर याच्या बाहेर कुठेच दिसत नाहीत, फिरत नाहीत, असं का? नाही, मला वाटत नाही असं. याच्यात काही फार तथ्य नाही. अगदी कालची जरी सभा बघितली तर काल संभाजीनगरला उद्धव साहेब होते, किंवा अगदी कालच मनसे प्रमुख नाशिकमध्ये होते, किंवा आमचे भास्कर दादा हे कालच ते तिकडे नांदेड आणि लातूर साईडला होते, किंवा आमचे अजून एक नेते ओमराजे निंबाळकर हे नागपूरकडे होते. त्यामुळे फक्त काय होतं ना की मुंबईमध्ये मीडिया सगळा असा एकवटलेला आहे, त्यामुळे मुंबईच्या सभा या आपल्याला चटकन दिसायला लागतात. अजून एक गोष्ट आहे की भाजपाकडे पैसा चिकार आहे. PR महागडे करोडो रुपये खर्चून PR होऊ शकतात, त्यामुळे सभा चटकन लाईव्ह जातात वगैरे. आता समजा मी दिवसातनं 5 ते 7 सभा करतेय, 2-2, 3-3 रोड शो करतेय, कदाचित त्या सगळ्याच सभा दिसत नसतील, कारण तो PR कदाचित मी करू शकत नसेल, असू शकतं. नाही, याच्यात PR वगैरेच्या पेक्षा तुम्ही कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचता, तुम्ही कुठे उभं राहून लोकांपर्यंत पोहोचता, हाही विषय असतो. पण मला त्याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मुंबई जिंकणं हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे किंवा शिवसेना, उबाठा आणि मनसे यांच्याकरता अस्तित्वाची लढाई आहे का? तुम्ही कसे पोचता हा विषय महत्वाचा असतो असं आपण म्हणालात. पहिल्यांदा त्याचं उत्तर देते. पत्रकारांना मुलाखती देणं हे मी समजू शकते. काय अशी अडचण असेल बरं देवेंद्रजींची की देवेंद्रजींना मुलाखती देताना त्या मुलाखती तेजस्विनी प्रधान, गिरिजा ओक, सई ताम्हनकर या सगळ्यांना मुलाखती द्याव्या लागत आहेत. काय देवेंद्रजी महाराष्ट्रातल्या पत्रकारांना गिनत नाहीयेत का? काय देवेंद्रजींना असं वाटतंय का की महाराष्ट्रात पत्रकारच नाहीयेत किंवा ते अत्यंत तुच्छतेच्या दर्जाचे आहेत? पत्रकारांना मुलाखती देण्याच्या ऐवजी सेलिब्रिटी, अभिनेत्री आणि अभिनेत्यांना मुलाखती द्याव्यात आणि अशा पद्धतीने पोचा. कारण आपणच म्हणालात की कसं पोचायचं हाही एक विषय असतो, तर ही कोणती पोचायची पद्धत आहे? पत्रकारांच्या प्रश्नांची भीती वाटते की पत्रकारांना ते तुच्छ ठरवतात? कोणी कसं कोणाच्या पर्यंत पोहोचायचा हा ज्याचा त्याचा विषय असतो ताई. असं कसं? त्याच्याबद्दल आपण तुम्ही आपणच म्हणालात की तो विषय महत्वाचा तुम्ही आहे. कसं पोहोचता याच्याबद्दल आम्ही आक्षेप घेण्याचं काय? तुम्ही तुमच्या मार्गाने पोहोचता, बाकीचे लोक त्यांच्या मार्गाने पोहोचतात. म्हणजे पत्रकार क्रॉस क्वेश्चन्स करू शकतात, पत्रकार उलट तपासणी करू शकतात. त्या उलट तपासणीला देवेंद्रजी घाबरतात हे खरं आहे की देवेंद्रजी पत्रकारांना गिनतच नाहीत हे खरं आहे? दोन्हीपैकी काहीतरी खरं आपण असेल ना. याचं उत्तर घेऊ, पण मी जो प्रश्न विचारला त्याच्या आता आपल्या पुढचा प्रश्नाकडे की काय ही अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई आहे का? अस्तित्वाची. हो, ही मुंबईकरांच्या अस्तित्वाची लढाई आहे. मुंबईकर, मराठी माणूस, ज्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते. मगाशी एक इंटरव्ह्यू मी ऐकत होते आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये मला वाटते आमच्या पूनमताई बोलत होत्या, पूनम महाजनशी, आणि त्या असं म्हणत होत्या की ही मुंबई हा महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, अगदी भाजपच्याही मराठी नेत्यांनी घडवला. आय कॅन अंडरस्टँड, हे खरंच आहे त्यांचं म्हणणं. पण तो सगळा जो महाराष्ट्र आहे, तो जो सगळा तो मराठी माणसांनी घडवलेली भाजपा आहे आणि महाराष्ट्र, ते सगळे भाजपातले मराठी नेते आता कुठे आहेत बरं?
तर ते सगळे हद्दपार झालेले आहेत. आणि याचा कंट्रोल कोणी घेतलाय? याचा कंट्रोल घेतला मंगलप्रभात लोढाने, याचा कंट्रोल घेतला मोहित कंबोजने, याचा कंट्रोल घेतला कृपाशंकरने, याचा कंट्रोल घेतोय तो अजून कोण, ही म्हणजे जी सगळी थोडक्यात तुम्हाला म्हणायचं की मराठी नेत्यांनी यांचा कंट्रोल एक्झॅक्टली. म्हणजे या महाराष्ट्राची सत्ता, मत्ता, अस्मिता या सगळ्याच गोष्टी जर अमराठी लोकांच्या हातात जाणार असतील आणि मराठी माणूस म्हणजे आमच्या निढळाच्या घामाने ही मुंबई उभी राहिली आणि आम्हीच उपऱ्यासारखे जर होत असू, तर आता भूमिपुत्रांनी या नेमक्या उपऱ्यांना सांगायची गरज आहे. आणि अडचण काय होते माहितीये का सर, की देवेंद्रजींनी काही माझं धुरा बंधाऱ्याचं भांडण नाही, त्यांनी काही माझा बांध कोरलेला नाही. प्रॉब्लेम हा आहे की देवेंद्रजी ज्या महाराष्ट्रद्रोही पद्धतीने वागत आहेत, म्हणजे आम्हाला जेव्हा म्हणतात ना की 3,000चं बक्षीस, तेव्हा मी म्हणते की मी त्यांना 7,000चं बक्षीस द्यायला तयार आहे. देवेंद्रजींनी सांगावं की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात असताना देवेंद्रजी काय करत होते. हिरा बाजार जेव्हा जात होता तेव्हा देवेंद्रजी कुठे होते. महत्वाची ऑफिसेस गुजरातला जात होती तेव्हा देवेंद्रजी कुठे होते. वाढवण बंदर वाढवण्याची भाषा केली जाते, देवेंद्रजी यावर का बरं चकार शब्दाने बोलत नाहीत. तुम्ही मूळ प्रश्नाला थोडंसं वळवलं. नाही, माझा मी मूळ प्रश्न होता प्रश्नाला की नाही, तुमच्या भांडतच अस्तित्वाची ती लढाई आहे. आहे, अन्यथा तुमचं अस्तित्व संपेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, अजिबातच नाही. एक लक्षात घ्या, ठाकरे ब्रँड आहे. अस्तित्व संपण्याची जर भीती वाटत असती ना, तर शिंदेच्या आधी आम्ही गिवअप केलं असतं की भाजपला, आणि शिंदेपेक्षा आम्ही भाजपला कधी जवळचे राहिलो असतो. पण आम्ही गिवअप करत नाही, कारण आमच्या पाठीला रबर नाही, कणा आहे. आणि तो कणा स्वाभिमानी ताठपणे उभा राहणारा कणा आहे. ठीक आहे. सुषमाताईंचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचा कणा ताठ आहे आणि शिवसेना याच पद्धतीनं वागेल. आणि पाहूयात 16 तारखेला आपल्या लक्षात येईल की कोणाला जनता कशी प्रतिसाद देते. अस्तित्वाची लढाई आहे का, तर ती निश्चितपणे आहे आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला पुढच्या आता हे काही तुम्ही ठरवा की ती अस्तित्वाची लढाई निश्चितपणे आहे. ही सगळ्या मुंबईकरांची, ही मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई सगळ्यांच्याच आहे. असतील. मी फक्त राजकीय पक्ष नाही म्हणत आहे. आणि लक्षात घ्या की मराठी भाषा ही नुसती मराठी म्हणून नाही, मराठी भाषा बोलणारा मराठी माणूस जगला तर मराठी जगत असतो. बरोबर आहे ना. मग आणि म्हणून तो तेच माणूस म्हणतो की मारायचा तुम्हीच ज्या म्हटलंय, पद्धतीने त्याच्याशीच प्रयत्न केला मी जातो. असं म्हटलं की सगळ्यांच्याच अस्तित्वाची लढाई आहे. थँक्यू. प्रत्येकाच्याच अस्तित्वाची लढाई आहे. तर कोणाचं अस्तित्व याच्यानंतर आहे हे 16 तारखेला कळेल. तुम्ही वेळ दिलात आणि तुमच्या पद्धतीनं बोललात. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. एनडीटीव्हीचे खूप खूप आभार. धन्यवाद.